नमस्कार मंडळी, तर आज आपण बघूयात अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी बनवायची ते. आपल्या आई आजी करत असतील ना, अगदी त्याचप्रमाणे गव्हाच्या कुरडया कशा करायच्या ते आपण बघूयात. तर ह्या व्हिडिओमध्ये गहू धुण्यापासून ते कुरडई तळायपर्यंत पूर्ण व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिले आम्ही 11 किलो गहू मोजून घेतले होते. 11 किलो म्हणजे साधारण 2 पायल्या इतके. पायलीमध्ये 5 किलो गहू बसतात. चला तर आपण कृतीला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिले आम्ही गहू स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर एका मोठ्या पंचपात्रीमध्ये चाळणीने निथळून ते गहू त्यात टाकले. गहू स्वच्छ 3 पाण्याने धुतले ना तर त्याचा वास येत नाही आणि कुरडयाही अगदी पांढऱ्या शुभ्र होतात. कुरडया करायला मेहनत लागते, पण जेव्हा होतात ना ते स्वतः केल्याचा आनंद वेगळाच असतो. आता मम्मींचे सगळे गहू पंचपात्रीमध्ये टाकून झाले होते, तर त्यामध्ये स्वच्छ पाणी ओतून घ्यायचं. साधारणतः गहू भिजून थोडंसं पाणी वर राहील इतकं पाणी टाकायचं आहे आपल्याला. साधारणतः किती पाणी ओतलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. त्यानंतर आपल्याला गव्हावर झाकण ठेवून ते साधारणतः 3 दिवस भिजवून घ्यायचे आहेत. गहू भिजत टाकल्यानंतर त्या दिवसापासून 2 दिवस आणि तिसऱ्या दिवशी ते गहू आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे असतात. गहू दाबून पाहिजे. गहू फुटला का मग मस्त भिजलाय आपला. मस्त गहू भिजले आपले. आता आपण स्वच्छ 3 पाण्यात धुणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. ते पाणी मस्त आपण काढून घेऊ, थोडं वरचं सगळं फेसाचं पाणी. ही चाळण होते म्हणजे कसं आपले बादलीने आपण जेव्हा गहू काढतो ना तर आपले गहू पण वाया नको जायला. त्याच्यामुळे याच्यात थोडे थोडे गहू येतात ना, त्याच्यामुळे अशी चाळण लावून घेतली पाणी टाकायला. काढून घेते कारण मग पाणी पण आपलं राहिलेलं पाणी मग सोपं जाईल वाचायला आपल्याला आणि सगळं पाणी निघून जाईल. आता या चाळणीत आपल्याला परत पाणी टाकून धुवायचे आहे ते 3 पाण्याने ना. आता सर्व गहू एका मोठ्या गमिल्यात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि स्वच्छ 3 पाण्याने गहू धुवून घ्यायचे आहेत. मस्त आपल्या गावातलं एवढं खराब पाणी नाही निघालंय, कारण आपण पहिल्यांदा पण टाकताना 3 पाण्याने धुतलेले होते. त्याच्यामुळे आता हे पण पाणी खूप वास येत नाही. नाही तर काही काही गव्हांचा इतका वास सुटतो, पण एवढा सुद्धा वास येत नाही. 2 भांडे टाकले आणि गहू आहे 11 किलो. आता गहू चांगले धुवून घेतले की एखादी चाळण लावायची आणि त्यामध्ये ते पाणी गाळून घ्यायचं, म्हणजे आपले गहू खाली जात नाही. सेम प्रोसेस आम्ही 3दा केली आहे. गहू धुवून झाले. मस्त आता निथळून आणि दळण्यासाठी काढून घेऊ आणि मग दळून आणू. चाळण अशी काणी करायची म्हणजे सगळं पाणी निघून जातं. अशाच पद्धतीने सर्व गहू टपात काढून घेतले आणि त्यानंतर ते दळून आणले. आता गहू दळून आणल्यानंतर आपल्याला गाळण्या पिळण्याची प्रोसेस करायची आहे. आमच्या इकडे या पद्धतीला गाळणे पिळणेच बोलतात.
तुमच्याकडे काही वेगळं बोलत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इकडे तो गव्हाचा कोंडा आहे ना, तो व्यवस्थित पिळून सेपरेट करायचा आणि खाली जे सफेद पाणी राहतं ना, ते एखाद्या मोठ्या पंचपात्रीला डबलचा कपडा लावून त्यावर चाळण ठेवून व्यवस्थित ते गाळून घ्यायचं. त्यामुळे कोंडा जात नाही त्यामध्ये. आता आपला सर्व चीक गाळून झाला की तो एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आणि चीक जास्त असेल तर तो 2 भांड्यांमध्ये ओतायचा आणि त्यामध्ये भरपूर थंड पाणी घालायचं. साधारणतः 3 ते 4 तासात चीक खाली बसतो आणि राहिलेलं पाणी वरती येतं. तर आता संध्याकाळचे 5 वाजले होते, तर मम्मी त्यावरचं वरती आलेलं पाणी काढून घेत आहेत. सर्व पाणी व्यवस्थितरित्या काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पुन्हा एकदा थंड पाणी ओतायचं आहे. गाळून पिळून झाल्यानंतर आपल्याला तो चीक थंड हवेतच ठेवायचा आहे किंवा मोकळ्या जागेत. आता दोन्हीही पातेल्यांमध्ये साधारणतः अर्धा जार इतकं थंड पाणी आम्ही ओतलं होतं. आता आपल्याला रात्री झोपायच्या वेळी पुन्हा ही प्रोसेस रिपीट करायची आहे. रात्री पुन्हा झोपण्याआधी सेम प्रोसेस रिपीट केली. त्यावरती आलेलं पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये पुन्हा थंड पाणी टाकलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर हा चीक मम्मींनी फोडून घेतला आणि तोही सुजीच्या चाळणीने गाळून घेतला. चीक फोडण्याआधी त्यावर जे पाणी असतं ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला चिकासाठी आंदण ठेवायचं आहे. तर त्यासाठी जितका चीक असेल त्याच मापाने पाणी घेऊन ठेवायचं असतं. पाण्याला आंधण आलं की त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ साधारणतः 11 किलोसाठी एका हाताची ओंजूळ आणि अर्धी ओंजूळ इतकं टाकलं असेल. त्यानंतर आता आपल्याला घाट घ्यायचा आहे. तर पाण्याला आंधण आल्यानंतर त्यामध्ये सगळा चीक ओतून घेतला. सुरुवातीला हलक्या हाताने हलवत आहे. तो व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हलक्या हातानेच हलवायचा आहे. नंतर मग आपल्याला तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. ह्या प्रोसेसला घाट घेणे असं बोलतात आमच्याकडे. तुम्ही बघू शकता की हळूहळू आपला चीक घट्ट होत जातो आणि नंतर हलवायलाही जड जातो खूप. हा घाट घेणे सोपे नसते. बायकांना आपल्याला होत नाही, त्यामुळे माणसांची गरज पडते. आमचा घाट आमचे सागर मामाच घेत आहेत. काही भागांमध्ये बायकाही घाट घेतात, पण तो कमी किलोचा असतो. आमचे कुरडया जवळपास 2 पायल्याच्या होत्या. इतका महिलांना झेपवत नाही, त्यामुळे माणसांची गरज पडते आम्हाला. आता आपला चीक बनवून तयार आहे. तर आपण त्याच्या कुरडया करून घेऊयात. तर सर्वात पहिले सोऱ्यामध्ये चीक भरून घ्यायचा आणि त्यानंतर कुरडया चाळायच्या. ह्या सोऱ्याने साधारणतः 7 ते 8 कुरडया होतात एका टायमाला. काही भागांमध्ये महिला हात सोऱ्याने पण करतात, पण ते थोड्या प्रमाणात असतं ना, म्हणून आमच्या जास्त होत्या ना, तर हा मोठाच सोरा पाहिजे. शहरात शक्यतो असे सोरे अवेलेबल होत नाहीत ना, म्हणून काही बायका हात सोऱ्याने पण करतात. आपली सुजीची चाळण असते ना, त्यावर कुरडया चाळल्या की त्या पटकन निघतात आणि टाकायला जास्त त्रासही नाही. ही एक महत्त्वाची टीप आहे. 11 किलोमध्ये आमच्या साधारणतः 250च्या आसपास कुरडया झाल्या होत्या. आता ते आपण कुरडयांची साईज कशी ठेवतो त्यावर डिपेंड असतं.
कुरडया चाळल्या की त्या अशा पद्धतीने काडावर वाळत घालतात. हे गव्हाचं काड आहे. सगळीकडेच अवेलेबल नसतं, त्यामुळे काही ठिकाणी गोण्यांवर पण कुरडया टाकतात. काडावर कुरडया व्यवस्थित वाळतात, कारण त्याला दोन्ही साईडने हवा लागते ना, म्हणून. तुम्ही बघू शकता की आपल्या कुरडया आपल्याला हाताने पण उचलता येत आहे, इतक्या छान झाल्या आहेत. सर्व कुरडया मम्मींनीच चाळल्या, पण म्हटलं आपणही ट्राय करावं, म्हणून आम्ही सर्व थोडं थोड्या करून बघत होतो. तर आम्हालाही छान जमल्या. साधारणतः 1 ते 1.5 तासातच आमच्या कुरडया बनवून झाल्या होत्या आणि सकाळी लवकर करून घेतल्या, त्यामुळे उन्हाचाही त्रास नाही. आता संध्याकाळी छान या कुरडया वाळल्या गेल्या होत्या, तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या होत्या. आता सर्व कुरडया एक एक करून हळूहळू आम्ही काढून घेतल्या. एका दिवसाच्या उन्हात कुरडया व्यवस्थित वाळत नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशीही आपल्याला साधारणतः 4-5 तास त्या उन्हात ठेवाव्या लागतात. आता मी तुम्हाला कुरडया तळून दाखवते की आपल्या कशा झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता की साधारणतः दुप्पट आपली कुरडई फुलली आहे आणि अतिशय पांढरी शुभ्रही दिसत आहे. तर कशी वाटली आपली रेसिपी? छानच ना? तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशा छान आणि पांढऱ्या शुभ्र कुरडया तुम्हाला हव्या असतील तर स्क्रीनवर संध्या मावशींचा नंबर देते, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला अशाच छान कुरडया भेटून जातील. चला, तर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच काहीतरी नवीन रेसिपीसोबत.